तर थेट आपण शिवतीर्थाच्या इकडची दृश्य बघतोय। राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे पण आहेत, रश्मी ठाकरे पण आहेत। तर आपण बघतोय ठाकरे कुटुंबीय आज एकत्र येत आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे नुकतेच आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातल्या अधिकची माहिती देतात। प्रणाली, आपण बघतोय आता पुन्हा एकदा दोन्ही बंधूंची भेट होते गणपतीच्या निमित्ताने। अगदी खरं आहे आणि ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघितली जात होती तो क्षण आलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाच्या बाप्पांचं जे आगमन होतं त्याच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे त्यांचे बंधू जे खरं तर तब्बल 22 वर्ष झालेले आहेत राज ठाकरे यांच्या घरी येऊन आणि आज ते येत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सहकुटुंब ते आलेले आहेत। आदित्य ठाकरे दिसत आहेत, त्याचबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। रश्मी ठाकरे येतील किंवा नाही अशी एक चर्चा होती, परंतु त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। कौटुंबिक भेट आहे ही अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा, कारण आपण जर बघितलं तरी तब्बल 22 वर्षांपूर्वी राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या घरी उद्धव ठाकरे आलेले होते आणि त्यावेळेला खरं तर दुःखद प्रसंग होता। राज ठाकरे यांच्या वडिलांचं निधन 2003 मध्ये झालेलं होतं आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आलेले होते। त्यानंतर जे नवीन घर तयार झालेलं आहे शिवतीर्थ ज्याचं नाव आहे त्या शिवतीर्थ या निवासस्थानी मात्र आजपर्यंत उद्धव ठाकरे आलेले नव्हते। आज आपण पाहतोय की पहिल्यांदाच उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे, कारण 22 वर्षांनंतर ही भेट होणार आहे। म्हणजे भेटीगाठी जरी होत असल्या तरी कौटुंबिक भेट, प्रत्यक्ष घरी जाऊन घेतलेली भेट जी आहे ती ही तब्बल 22 वर्षांनंतरचा हा प्रसंग आहे। आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांचे सगळे निकटवर्तीय जे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या बहीण, त्याचबरोबर इतर जवळचे मित्रपरिवार आहेत, त्याचबरोबर चंदू मामा जे आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। स्वतः मधुवंती ठाकरे जे आहेत त्या सुद्धा आजच्या या दिवसासाठी खूप उत्सुक असल्याचं आम्हाला कळलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतक्या वर्षांनंतर हे संपूर्ण कुटुंब एकत्रित येत आहे। जसं मी म्हणाले की राज ठाकरे यांचं हे निवासस्थान तयार होऊन आणि एक 5 ते 6 वर्ष झालेली आणि या 6 वर्षाच्या कारकिर्दीत जे आहे ते आतापर्यंत आपण बघितलं की कधीही उद्धव ठाकरे हे या नवीन निवासस्थानी आलेले नव्हते। आज की हा प्रसंग कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी प्रसारमाध्यमांची सुद्धा तेवढीच गर्दी आहे आणि त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक या परिसरामध्ये झालेलं आहे। परंतु आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर आजचा एक मोठा महत्त्वाचा ऐतिहासिक दिवस आपल्याला म्हणावा लागेल, कारण उद्धव ठाकरे सहकुटुंब म्हणजे आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थ इथं आलेले आहेत। राज ठाकरे यांचे नातू कियान याचा जन्म झाल्यानंतर राज ठाकरे त्यांच्याकडे 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन करतात आणि या निमित्तानं आज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 22 वर्ष झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही की 22 वर्ष लागली हा दिवस उजाडायला, जेव्हा उद्धव ठाकरे हे स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर राजकीय दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या मराठी माणसासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, ज्यांना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं असं वाटत होतं। अनेक वर्ष सातत्यानं वाट बघितली जात होती या दिवसाची आणि आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। निश्चित, त्यामुळे प्रणाली खरं तर आपण जर बघायला गेलं ना तर मागच्या काळामध्ये ज्या गाठीभेटी झाल्या त्यानंतर प्रचंड चर्चा झाली। आत्ताची भेट जरी ही कौटुंबिक असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण आगामी काळात महापालिका निवडणुका वगैरे येत आहेत। त्यामुळे या महापालिका निवडणुकीच्या काळात सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा। मात्र आज निमित्त ठरलं ते लाडक्या बाप्पाचं आगमन आणि पहिल्यांदाच जसं तुम्ही म्हणालात की 22 वर्षांनंतर, तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आजची भेट खरं तर महत्त्वाची आपण बघितलं होतं मराठीच्या कारणासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते। त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते, मातोश्रीवर गेले होते आणि आजचा हा दिवस
गणपतीचा आगमन सोहळा पार पडला. आपण मगाशीच दृश्य बघितली. राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघतोय जसं दृश्य समोर येतं त्यामध्ये बघतो ठाकरे कुटुंबीय सगळे एकत्र बघायला मिळतात. मात्र आत्ताची भेट होते त्यामध्ये राज ठाकरे यांचा परिवार आहे आणि दरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत. त्यामुळे अतिशय कौटुंबिक असा हा सोहळा आज पार पडतोय. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर आपण बघतोय ठाकरे कुटुंब या निमित्ताने एकत्र आलेलं आहे. आपण बघितलं होतं विजय मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते. 5 जुलैला हा सोहळा पार पडला होता. यावेळेला सुद्धा बरीच चर्चा झाली होती कारण अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी 27 जुलैला सुद्धा दोन्ही बंधू भेटलेले होते आणि भेटीचा सिलसिला असाच पुढे सुरू राहतोय. आणि आज गणपतीच्या निमित्ताने, दर्शनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच 22 वर्षांनंतर राज ठाकरेंच्या घरी आता दाखल झालेले आहेत. दोन दृश्य बघतो. एकीकडे जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा पोचले राज ठाकरेंच्या निवासी तेव्हाची दृश्य आणि आपण दुसरीकडे बघतो अमित ठाकरे हे गणपती घेऊन आले आणि बाप्पा राज ठाकरेंच्या घरी विराजमान झाले तेव्हाची दृश्य. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. भेट कौटुंबिक मात्र राजकीयदृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. अतिशय महत्त्वाची दृश्य आपल्या समोर येत आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत. कौटुंबिक सोहळा सांगितला जातोय तरी सुद्धा 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी येत आहेत. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची. आजची ही महत्त्वाची खरं तर तिसरी भेट मानली जाते कारण पहिल्यांदा आपण बघितलं होतं मराठीच्या संदर्भात ठाकरे बंधू एकत्र भेटलेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी सुद्धा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आजचा दिवस बाप्पांचं आगमन झालं. बाप्पा विराजमान झाले राज ठाकरेंच्या घरी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं होतं दर्शनासाठी आणि तब्बल 22 वर्षांनंतर हा योग आला. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. ठाकरे परिवार एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. निमित्त ठरलंय ते गणेश आगमनाचं. बाप्पा घरोघरी आलेले आहेत, विराजमान झालेले आहेत. राज ठाकरेंच्या घरी सुद्धा 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण दृश्यांमध्ये बघतोय ठाकरे कुटुंबीय एकत्र शिवतीर्थावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. राज ठाकरेंच्या घरी तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि या कुटुंबामध्ये हे कुटुंब एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मागच्या काही काळातला भेटींचा सिलसिला जर आपण बघितला तर तिसरी ही खरं तर महत्त्वाची भेट आपल्याला म्हणावी लागेल. काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटले होते. मात्र प्रत्यक्ष भेटीचा जर आपण सिलसिला बघितला तर मराठीच्या कारणासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरती आपल्याला बघायला मिळालेले होते. मंचावरती फक्त 2 बंधू आपल्याला त्यावेळेला दिसत होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती पोहोचलेले होते 27 जुलैला. त्यानंतर आजचा दिवस भेटीचा सिलसिला असाच सुरू आहे. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि याच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे 22 वर्षांनंतर खरं तर हा योग आलेला आहे. समस्त ठाकरे कुटुंबीय आपल्याला एकत्र बघायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे गणपतीचं दर्शन घेतील. बावीस वर्षांनंतर खरं तर घरी येणं होतंय त्यामुळे आजच्या भेटीला विशेष महत्त्व. जरी सोहळा हा कौटुंबिक असला, कार्यक्रम हा कौटुंबिक असला, ही भेट कौटुंबिक असली तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. आपण दृश्यांमध्ये बघितलं अमित ठाकरे यांच्या हस्ते गणपतीचं आगमन झालं. विधिवत पूजा पार पडली. राज ठाकरेंच्या हस्ते आरती सुद्धा पार पडली आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय. आणि यानंतर उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. निमित्त ठरतंय ते बाप्पांच्या दर्शनाचं. मात्र दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत त्यामुळे चर्चेचा विषय. तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत.
शिवतीर्थाची आपण सध्या दृश्य बघतो, ज्या ठिकाणी ताफा आलेला आहे. उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा आलेले आहेत. ठाकरे कुटुंब गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. यापूर्वी राज ठाकरे 27 जुलैला खरं तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी गेलेले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती हजर झालेत. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. काही वेळापूर्वी राज ठाकरेंच्या घरी विधिवत पूजा पार पडली. अमित ठाकरेंच्या हस्ते गणपती आणण्यात आला. त्यानंतर राज ठाकरेंच्या हस्ते आरती पार पडली. आणि आत्ताची दृश्य जिकडे आपण बघतोय, गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. मागच्या काही काळामध्ये ज्या भेटी झाल्या, खरं तर दरवेळेला चर्चा झाली. दोन्ही बंधू एकत्र कधी येणार असा अनेक वर्षांचा प्रश्न होता आणि त्याची उत्तर आपल्याला एकदा दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा मिळाली. 3 वेळा आपल्याला हे बंधू एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले, विजयी मेळावा घेतला, दोघांनी भाषण केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरे स्वतः शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती हजर झाले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आजचा दिवस आपण बघतो, भेटीचा सिलसिला असाच सुरू आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे दाखल झाले. त्यामुळे हा योग खरं तर महत्त्वाचा मानला जातोय. कौटुंबिक त्यांचा क्षण असला तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकाच महत्त्वाचा. खरं तर कुटुंब एक मात्र पक्ष दोन. एकीकडे आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना, तर दुसरीकडे राज ठाकरेंचा मनसे पक्ष. मात्र ही नवीन दृश्य आपल्या समोर येत आहेत. ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले तेव्हाची आपण दृश्य बघतोय. कौटुंबिक सोहळा आपण दृश्यांमध्ये बघतोय. उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे दिसत आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर हा योग येतोय आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी 22 वर्षांनंतर आज दाखल होत आहेत. निमित्त ठरतंय गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती असतो आणि याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत. तिकडची आपण ही दृश्य बघतोय. नवीन नवीन दृश्य समोर येत आहेत. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने खरं तर ठाकरे बंधूंची भेट. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावरती बाप्पांच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आता हजर झालेले आहेत. शिवतीर्थावरती बाप्पा विराजमान झाले. काही क्षणांपूर्वीच विधिवत पूजा पार पडली, आरती झाली आणि यानंतर लगेचच आपण बघतोय उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावरती आता दाखल झालेले आहेत. नवीन नवीन दृश्य समोर येत आहेत. रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तिघं सुद्धा शिवतीर्थावरती पहिल्यांदाच येत आहेत. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती आलेले आहेत. कौटुंबिक भेट आहे. मात्र 22 वर्षांनंतर तब्बल उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आलेत. पहिल्यांदाच शिवतीर्थावरती आलेले आहेत. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांमध्ये किंवा ठाकरेंच्या सेनेमध्ये सुद्धा मोठा शिवसैनिकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही बंधूंची भेट होतीये. त्यामुळे ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत होती, तो क्षण आज आपल्याला बघायला मिळतोय. गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे बंधूंची भेट. मात्र 22 वर्षानंतर हा योग आज आलेला आहे. 22 वर्षानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान झाले. काही क्षणापूर्वीच विधिवत पूजा सुद्धा पार पडली, आरती झाली आणि यानंतरची सगळी आपण ताजी दृश्य बघतो, ज्यावेळेला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत.